हॅलो फ्रेंड्स, वुलन क्रिएशन या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये हे सुंदर असं सनफ्लॉवर हेअर बँड कसं विणायचं ते आज आपण इथे बघणार आहोत। फ्रेंड्स, जर अजून पण तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। मग व्हिडिओला सुरू करूया। सुरुवातीला इथे आपण हा ग्रीन कलरचा धागा यूज करणार आहोत, त्यानंतर ब्राऊन कलरचा धागा यूज करायचा आहे आणि त्यानंतर येलो कलरचा धागा यूज करायचा आहे। क्रोचेट हुक आपण 1.75 mm चा वापरणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। ग्रीन कलरचा धागा यूज करणार आहोत, त्यानंतर मॅजिक रिंग करून घ्यायची आहे। मॅजिक रिंग करून झाल्यानंतर आता ह्या रिंगमध्येच एक सिंगल क्रोशेट करायचं आहे। सुरुवातीला एक चेन पहिला हा जॉईन करून घ्यायचा आहे, त्यानंतर सिंगल क्रोशेट करायचं आहे। टोटल इथे आपण हे 6 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे हे 6 सिंगल क्रोशेट करून झाल्यानंतर आता हा धागा खेचून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आता इथे आपण हा जॉईन करून घेणार आहोत। स्लिप स्टिच करून घ्यायची आहे, त्यानंतर पुन्हा एक साखळी घ्यायची आहे आणि आता हा सिंगल क्रोशेट जे केले आपण त्याच्यावरतीच एक सिंगल क्रोशेटच्या वरती 2 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे टोटल आपण 6 सिंगल क्रोशेट केले। त्यानंतर या 6 सिंगल क्रोशेटच्या वरती टोटल 12 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे, म्हणजे प्रत्येक सिंगल क्रोशेटच्या वरती 2 सिंगल क्रोशेट आले पाहिजे। आता हे जॉईन करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जॉईन करायचं आहे। पुन्हा एक चेन करायची आहे आणि हे 12 सिंगल क्रोशेटच्या वरती एक सिंगल क्रोशेट 12 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहे। आता पुन्हा इथे जॉईन करून घ्यायचे आहे। 12 सिंगल क्रोशेट बनवून झाले, त्यानंतर पुन्हा 12 सिंगल क्रोशेटच्या वरती जाण्यासाठी एक चेन करायची। इथे आपण एक चेन घेतली, नंतर प्रत्येक सिंगल क्रोशेटवरती 2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत। एका सिंगल क्रोशेटवरती आपण 2-2 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहे, म्हणजे टोटल हे 24 सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहे आणि हे कंप्लीट करून घ्यायचे आहेत। ही लाईन कंप्लीट करून घ्यायची, त्यानंतर पुन्हा एकदा 24 सिंगल क्रोशेटची आणखी एक लाईन म्हणजे 5वी लाईन करून घ्यायची आहे। अशा पद्धतीने हे आपण कंप्लीट करून घ्यायचं आहे। इथे माझे हे राऊंड कंप्लीट झालेलं आहे। सेम याच पद्धतीने इथे आपण हा ब्राऊन कलरचा सुद्धा आपण करून घेणार आहोत। अशा पद्धतीने सेम करायचं आहे याच मापाचं, आणि हे आता इकडे आपण हे जॉईन करून घेणार आहोत। एकमेकांना हे जॉईन करून घ्यायचे आहेत। आता आपण हा येलो कलरचा धागा यूज करणार आहोत, त्यानंतर अशा पद्धतीने हे दोन्ही जॉईन करून घ्यायचे आहेत। सुरुवातीला स्लिप नॉट करून घेतली, त्यानंतर हा धागा जॉईन करून घेतला इकडे। आता दोन्ही
सिंगल क्रोशेट जे आपण बनवलं त्याच्यावरती अशा पद्धतीने आपण सिंगल क्रोशेट करूनच आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. संपूर्ण राऊंड हा कंप्लीट करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे हाफ कंप्लीट झालेलं आहे. आता हे आपण एक्स्ट्रा धागा आतमध्येच टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने मध्ये टाकायचे आहेत. त्यानंतर याच्यामध्ये आपण हे कापूस टाकून घेणार आहोत. ह्याच्यात अशा प्रकारचं हे टाकून घ्यायचं आहे. आता हे बंद करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुन्हा अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. आता हे संपूर्ण राऊंड कंप्लीट करून घेणार आहोत आपण. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून झालेलं आहे आपलं. सुरुवातीला इथे आपण 3 चेन करणार आहोत. 1 2 3. जिथे आपण हा जॉईन केला धागा तिथेच आपण 3 साखळ्या करून घेतल्या. आता त्याच सिंगल क्रोशेटच्या वरती आपण एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर 1 ट्रिपल क्रोशेट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता वरती 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3. 3 साखळ्या केल्यानंतर आता हे अशा पद्धतीने इथे जॉईन करायचं आहे. आता पुन्हा 2 वेढे घ्यायचे आहेत म्हणजे ट्रिपल क्रोशेट करायचं आहे. अशा पद्धतीने हे जॉईन करायचं आहे. पुन्हा एक सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. तर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3. 3 साखळ्या सेम गॅपमध्ये इथे आपण जॉईन करून घ्यायचं आहे. आता पुढचा जो सिंगल क्रोशेट आहे त्याच्यावरती आपण पुन्हा एक सिंगल क्रोशेट करून यायचं आहे. अशा पद्धतीने पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3. 3 साखळ्या केल्यानंतर पुन्हा त्याच सिंगल क्रोशेटच्या म्हणजे त्याच सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करायचं आहे अशा पद्धतीने. आणि आता पुन्हा सेम गॅपमध्येच ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. तर पुन्हा 3 साखळ्या करायच्यात. 1 2 आणि हे 3 साखळ्या केल्यानंतर इथे आपण जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. हे जॉईन करायचं आहे. पुन्हा ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचं आहे. सेम गॅपमध्येच आपण पूर्ण डिझाईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने. सेम गॅपमध्ये एक डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आता 3 साखळ्या करायच्या आहेत. 1 2 3. 3 साखळ्या केल्यानंतर आता जिथे आपण हा गॅपमध्ये जॉईन करून घेणार आहोत अशा पद्धतीने हा ओढून घ्यायचा धागा. आणि नेक्स्ट डिझाईन करताना त्याच्या पुढचा जो सिंगल क्रोशेट आहे
त्याच्यावरती आपण नेक्स्ट स्टिचिंग करून सिंगल क्रोशेट करूनच पुढे जायचं आहे. अशा पद्धतीने हे पॅटर्न्स दिसेल आपलं. तुम्ही बघू शकतात अगदी परफेक्ट झालेले आहेत आपले. हे असे सेम आपण कंटिन्यू करून घेणार आहोत. कुठेही गॅप सोडायचा नाही आहे. पुन्हा 3 साकळ्या करायच्या आहेत. सेम गॅपमध्ये हे जे आपण सिंगल क्रोशेट बनवले इथे त्याच्यावरती आपण हे डिझाईन कंटिन्यू करून घेणार आहोत. अशा प्रकारे इथे आपण हे याचे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत. इथे हाफ इथे करायचे आहेत. अजून तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे इथे आपण हे जे सिंगल क्रोशेट केले त्याच्यावरतीच आपण एक एक करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझं हे सनफ्लॉवर बनवून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते. आता हा एक्स्ट्रा धागा आपण इथे कट करून घेणार आहोत. आता हे आपलं सनफ्लॉवर बनवून कंप्लीट झालेलं आहे. ह्याच्या पुढे आपण बेल्ट कसं बनवायचं ते बघणार आहोत. हेअरबँड बनवण्यासाठी इथे मी हा व्हाईट कलरचा धागा यूज करणार आहे. त्यानंतर अशा प्रकारे छोटा हा व्हाईट कलरचा रबर आपण यूज करणार आहोत आणि क्रोचेट हुक 1.75 mm चा वापरणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरू करूया. इथे आपण हुक तयार केलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे हे मधल्या बाजूने हा धागा ओढून घ्यायचा आहे सुरुवातीला आणि अशा प्रकारे हा टाय करायचा आहे. सिंगल क्रोशेट करून टाय करायचा आहे. त्यानंतर अशा प्रकारेच एक एक सिंगल क्रोशेट आपण करतो त्याप्रमाणे ह्या रबरला आपण सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत. धागा एकदम हलका आपण वापरणार आहोत. इथे जास्त फिट पकडायचा नाही आहे. अशा प्रकारे आपण हा पूर्ण रबर कवर करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा पूर्ण आपण रबर राऊंड करून घ्यायचा आहे. टोटल इथे आपण हे सिंगल क्रोशेट करणार आहोत ते 45 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 45 राऊंड सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपण पूर्ण हे कंप्लीट करून घेणार आहोत. टोटल इथे आपण 45 राऊंड कंप्लीट करून घ्यायचे आहेत. 45 सिंगल क्रोशेट राऊंड पद्धतीने अशा हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. इथे माझे हे राऊंड कंप्लीट झालेले आहेत. आता आपण हे जॉईन करून घ्यायचं आहे. स्लिप नॉट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आता पुन्हा आपण 3 साखळ्या करून घ्यायच्या आहेत. 1 2 3 3 साखळ्या केल्यानंतर आता हे जे आपण सिंगल क्रोशेट केले त्याच्यावरती एक एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचे आहेत. सिंगल क्रोशेटच्या वरती आपण एक एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीला 3 साखळ्या केल्या त्यानंतर एक एक डबल क्रोशेट केले. टोटल इथे आपण हे 10 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीचे 3 साखळ्या सोडून पुन्हा 10 डबल क्रोशेट म्हणजे टोटल हे आपले 11 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. सुरुवातीचे 3 साखळ्या त्यानंतर हे आपण पुढे आपण 10 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणखी एक. इथे माझे हे 10 राऊंड बनवून कंप्लीट झालेले आहे. 10 डबल क्रोशेट बनवून घेतले आणि सुरुवातीला हे 3 साखळ्या म्हणजे टोटल हे 11 डबल क्रोशेट आपण इथे करून घेतले. त्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. सॉरी 3 नाही 4 साखळ्या करणार आहोत. आपण टर्न करणार आहोत. आता जो हा डबल क्रोशेट केला त्याचा पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करणार आहोत. पुन्हा एक साखळी पुन्हा एक डबल क्रोशेट सोडून त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट पुन्हा एक साखळी घेणार आहोत. खालचा एक डबल क्रोशेट स्किप करायचा आहे आणि त्याच्या पुढच्या डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट पुन्हा एक साखळी
एक साखळी करायची आहे आणि आता एक डबल क्रोशेट स्किप करून त्याचा जो पुढचा सुरुवातीला आपण जे 3 साखळ्या केल्या त्याच्यावरती एक डबल क्रोशेट, अशा पद्धतीने हे दिसेल. टोटल हे आपण 6 डबल क्रोशेट केले आणि मध्ये एक एक साखळी करून घेतलेली आहे. पुन्हा आपण 4 साखळ्या करायच्या आहेत, टर्न करायचं आहे. पुन्हा आता हा जो डबल क्रोशेट आहे त्याच्यावरतीच एक डबल क्रोशेट करून घेणार आहोत. पुन्हा एक साखळी करायची आहे आणि आता ही जी साखळी आहे ती स्किप करायची आहे. त्याच्या डबल क्रोशेटच्या वरतीच एक डबल क्रोशेट, पुन्हा एक साखळी, पुन्हा डबल क्रोशेटच्या वरती एक साखळी, एक डबल क्रोशेट, एक साखळी, एक डबल क्रोशेट, अशा पद्धतीने हे कंप्लीट करून घेणार आहोत. पुन्हा 4 साखळी करायची आहे, टर्न करायचं आहे आणि एक डबल क्रोशेटच्या वरती डबल क्रोशेट, अशा पद्धतीने हे कंटिन्यू आपण करून घेणार आहोत. आता इकडे जे आपण 4 साखळ्या केल्या ती एक साखळी सोडून त्याच्यावरती आपण डबल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा प्रकारे पुन्हा 4 साखळ्या टर्न करायचं आहे. सेम पद्धत आपण कंटिन्यू करून घ्यायची आहे. इथे माझी ही हेअरबँड वरून कंप्लीट झालेलं आहे. आपल्याला जेवढं लांब पाहिजे तेवढं आपण करून घेतलेलं आहे. आता इथे आपण हे जॉईन करून घेणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला इथे आपण हा गॅप अर्धा सोडून द्यायचा आहे. सुरुवातीला हे 11 आपण डबल क्रोशेट करून घेतले, त्यामुळे इथे सुद्धा आपण 11 सिंगल क्रोशेट आहे ते स्किप करायचे आहेत आणि इथे नेक्स्टपासून इथे जॉईन आपण करून घेणार आहोत. या साईडला सुद्धा आपण 11 सिंगल क्रोशेट स्किप करून घेतलेले आहेत. त्यासाठी मी हे मार्किंग लावून घेतलेलं आहे. आता आपली ही डिझाईन कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा 3 साखळ्या करायच्या आहेत. सुरुवातीला 1 2 3 साखळ्या केल्यानंतर आता जो आपण इथे गॅप सोडला म्हणजे एक चेन केली, त्याच्यावरती एक डबल क्रोशेट, पुन्हा डबल क्रोशेटच्या वरती सुद्धा एक डबल क्रोशेट, पुन्हा जिथे आपण एक साखळी केली अशा प्रकारे हे एक एक डबल क्रोशेट सुरुवातीला करून घ्यायचे आहेत. पुन्हा या साखळीवरती एक डबल क्रोशेट, अशा प्रकारे हे आपण 11 डबल क्रोशेट करून घेणार आहोत. इथे माझे हे 11 डबल क्रोशेट बनून कंप्लीट झालेले आहे. आता हे आपण मार्किंग केले तिथे जॉईन करून घ्यायचे आहेत. ज्याप्रमाणे आपण स्लिप स्टिच करतो त्या पद्धतीने आपण हे जॉईन करून घ्यायचे आहेत. हा एक्स्ट्रा धागा कट करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हे ओढून घ्यायचं आहे. इथे आपला हेअरबँड बनून कंप्लीट झालेला आहे. अशा पद्धतीने हे कंप्लीट झालेलं आहे. आता आपण हे पान कसं बनवायचं ते बघणार आहोत. सुरुवातीला मी एक इथे करून घेतलेलं आहे. सेम आपण दुसरं करून घेणार आहोत. सुरुवातीला आपण स्लिप नॉट करतो त्या पद्धतीने स्लिप नॉट करायची, त्यानंतर साखळ्या करायच्या आहेत.
त्याच्यात इथे आपण हे 13 साखळ्या करून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ही जी 12वी साखळी आहे तिथे आपण एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत. आता त्याच्या पुढच्या चेनवरती एक सिंगल क्रोशेट, अशा पद्धतीने एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत आपण. पुन्हा त्याच्या नेक्स्ट साखळीवरती एक सिंगल क्रोशेट. प्रत्येक साखळीवरती एक सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत आपण आणि हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. आता आपण पुन्हा एक साखळी करून घ्यायची आणि त्याच्या नेक्स्ट गॅपवरती, म्हणजे जिथे आपण आता एक सिंगल क्रोशेट केलं त्याच्यावरतीच एक सिंगल क्रोशेट करायचं आणि त्याच्या पुढच्या साखळीवरती एक हाफ डबल क्रोशेट करून घेणार आहोत. त्यानंतर त्याच्या नेक्स्ट सिंगल क्रोशेटच्या वरती एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे, अशा पद्धतीने. आता त्याच्या नेक्स्ट गॅपवरती ट्रिपल क्रोशेट करून घ्यायचे आहे. टोटल इथे आपण हे 4 ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. नेक्स्ट गॅपवरती 4 सिंगल क्रोशेट आहे, त्याच्या वरती आपण एक ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हे 4 ट्रिपल क्रोशेट आपण करून घेतले. आता पुन्हा आपण एक डबल क्रोशेट करणार आहोत इकडे. त्यानंतर पुन्हा हाफ डबल क्रोशेट आणि आता हे नेक्स्ट ह्याच्यावरती आपण सिंगल क्रोशेट करून घेणार आहोत, अशा पद्धतीने. आणि पुन्हा इकडे एक अशा प्रकारे स्लिप नॉट करून घ्यायची. पुन्हा आपण इथे आता या साईडला टर्न करायचं ना, तर या साईडला आपल्याला डिझाईन करायची आहे. त्यासाठी 2 साखळ्या घ्यायच्या आहेत आणि इथे यायचं आहे. सुरुवातीला ज्याप्रमाणे आपण सिंगल क्रोशेट केले तसंच सेम इथे सिंगल क्रोशेट करणार. नंतर नेक्स्ट गॅपवरती एक हाफ डबल क्रोशेट, त्याच्या नेक्स्ट गॅपवरती एक डबल क्रोशेट आणि आता पुढचे 4 ट्रिपल क्रोशेट करून घेणार आहोत. अशा प्रकारे हे 4 ट्रिपल क्रोशेट केल्यानंतर पुन्हा एक डबल क्रोशेट करून घ्यायचे आहे. पुन्हा एक डबल क्रोशेट आणि नंतर एक हाफ डबल क्रोशेट करून घ्यायचं आहे. आणि आता हे शेवटी एक सिंगल क्रोशेट करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे आपलं पान बनून कंप्लीट झालेलं आहे. आता हे शेवटी आपण इथे एक स्लिप नॉट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आपलं हे पान बनून कंप्लीट झालेलं आहे. आता आपण हे पान आणि फूल हे जॉईन करून घेणार आहोत. अशा प्रकारे हा एक्स्ट्रा धागा घेणार आहोत. त्यानंतर इथे आपण जॉईन करून घ्यायचं असं.
अशा प्रकारे हे आपलं आपण जॉईन करून घेतलेलं आहे. हे बघू शकतात आता फुल किती सुंदर दिसत आहे ते. इथे आपलं संपूर्ण हेअरबँड बनून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते. अशा प्रकारे आपण हे जॉईंटसुद्धा करून घेतलेलं आहे. इथे आपण हा व्हाईट कलरचा धागा यूज केला आहे, जेणेकरून इथे आपण जॉईन केलं आहे हे दिसणार नाही. आपण सुई धागा ज्या पद्धतीने स्टिक करतो अशा प्रकारे इकडे सुंदर असं आपलं हेअरबँड बनून कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही बघू शकतात किती सुंदर दिसते. इथे मी हे जॉईंटसुद्धा करून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने हे व्हाईट कलरचा धागा यूज केलेला आहे आणि हे जॉईन करून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हा दिसेल. हा रबर मागच्या बाजूला येणार आणि जेवढं आपण खेचू तेवढं खेचलं सुद्धा जाणार. अशा प्रकारे आपलं हे सुंदर असं हेअरबँड बनून कंप्लीट झालेलं आहे. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.